नमस्कार. पर्सिस्टंट आर्ट सर्कलतर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲक्च्युली आमच्या सगळ्यांसाठी खूप स्पेशल प्रयोग आहे. 2012मध्ये आपण एकदा केलेला होता आणि बरेच लोक विचारत होते की शामराज हा प्रयोग परत कधी करणार. सो वी थॉट इट्स टाईम टू डू इट अगेन. सो काल आपण भगीरथमध्ये ऑलरेडी एक शो केलेला आहे आणि त्याचा रिस्पॉन्स एवढा सुंदर आला की आपण परत एकदा उद्या भगीरथमध्ये अजून एक शो ठेवलेला आहे. सो आजच्या शोनंतर तुमच्या कुठल्याही फ्रेंड्स फॅमिलीला जर का हा शो बघायचा असेल तर उद्या आपण हा शो परत करतो आहे संध्याकाळी 5:30 ते 8 भगीरथमध्ये. सो सादर करतो आहे प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे लिखित आणि प्रस्तुत करता शामराज पाटील. वराड निघालं लंडनला. तुमच्या सगळ्यांची परवानगी असेल तर आपण प्रयोगाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी काही विशेष सूचना. कृपया आपापले मोबाईल्स आणि लहान मुले बंद करून ठेवावेत. सूचना क्रमांक 2. धन्यवाद. सूचना संपली. प्रयोगाला सुरुवात होण्यापूर्वी याचं थोडक्यात कथानक असं. आमच्या मराठवाड्यातलं एक खेडेगाव आहे. या खेडेगावामध्ये फार गर्भश्रीमंत शेतकरी आहे. या शेतकऱ्याचं घरचं नाव आहे बप्पा. या बप्पाला एक एकुलता एक लेवक आहे, त्याचं नाव आहे काशीनाथ. हा काशीनाथ लय हुशार आहे. हा पहिल्यांदा खेड्याच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. मग तालुक्याच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. मग शहराच्या शाळेत जातो, तिथं बी पहिल्या नंबरात पास होतो. तिथं त्याचं शिक्षण अटकतं म्हणून तो लंडनला जातो, तिथं बी पहिल्या नंबरात पास होतो. पण पास होता एक घोटाळा करतो. एका इंग्रज पोरीच्या तो प्रेमात पडतो आणि त्याचं ते गोड स्वप्न घेऊन आपल्या घरी परत येतो. परत आल्यानंतर काशीनाथचे वडील बाप्पा त्याला लग्नाचा आग्रह करतात. काशीनाथ नकार देतो. काशीनाथ आणि बंपा यांच्यामध्ये तंतन होती, बाचाबाची होती, धुसफूस होती. काही अटी लादल्या जातात. काशीनाथ त्या अटी स्वीकारतो आणि हे लग्न निश्चित होतं. काशीनाथचं हे जे घर आहे याच्यामध्ये काशीनाथचे काका काकू मामा मामी आजोबा आजी पोट्टे सोट्टे, ज्याला आमच्या खेड्याच्या भाषेमध्ये बारदान म्हणतात, असं बारदान घरामध्ये. या बारदानामध्ये एक अतिशय तरतरीत पोरग आहे, त्याचं नाव आहे बबन्या. हा बबन्या किती शिकला असं बप्पाला जर कुणी विचारलं तर बप्पा म्हणतात आमचा बबन्या म्हणजे नॉन मॅट्रिक पास आहे. तर हा नॉन मॅट्रिक पास असला बबन्या हे लग्न निश्चित करतो आणि अख्खा वराडच्या वराड लंडनला घेऊन जातो. आपण अशी कल्पना करा, हे बाप्पाचं घर आहे, समोरची बैठक आहे, वसरी आहे, इकडे एक दरुज आहे, इकडे एक दरुज आहे, माग एक दरुज आहे, घराच्या अवतीभोवती शेत आहे, वावर आहे, मागचं हे जे भिताडे ह्याच्यावर फुटू लटकलेले, त्याच्यामध्ये खंडोबाचा फुटू, सरस्वतीचा फुटू, मारुतीचा फुटू, लक्ष्मीचा फुटू, गणपतीचा फुटू, मध्ये गांधी नेहरू घुसलेले. या फोटोच्या खाली उदबत्त्या लावू 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 फोटोच्या काचा इतक्या काळ्या भंगार झालेल्या आहेत की कधी कधी त्या काचा ग्रहण पाहायच्या कामाला येतात. इकडं गाद्या गिरद्या तक्क्या लोड पडेले. खेड्यातल्या गर्भश्रीमंतीची छाया सगळ्या घरावर पसरलेली आहे. काशीनाथ लंडनहून येतो आणि बाप्पा त्याला बोलवून घेतात. इथून प्रयोगाला सुरुवात होते. घरामध्ये कुणी आहे का? ए काशीनाथ ए, कुठे गेलाय पोट्ट कुणाला माहिती. बबन्या हिगडी. अरे हिगड्या रे बाबा, मी बोलून राहिलो तिथं हातपाय हलवायला राहिला. अरे बाबा इकडं इकडे या ना. काय पोरगे, माझ्या काही लक्षातच नाही एवढं शिकलं सवरलं पोरग. अरे बाबा तुम्ही मला बोलवलं का?
तुम्ही मला बोलवलं का? तुम्ही मला बोलवलं का? काय शेणात कुठं? दादा वावरात गेला. वावरात काय करतो? दादा उसाला पाणी घालायला गेला ना. उसाला पाणी घालतो? त्याला कळतं का उसाला कधी पाणी घालावं, कवा घालावं, कुठं घालावं, कसं घालावं? जा पाठवून दे त्याला इकडं. वावरनं सत्यानाश करील ना तो. जिथं पाणी घालायचं तिथं घालणार, भलत्या ठिकाणी पाणी घालत बसले. हे माझ्या काही लक्षातच नाही. एवढं शिकलं सवरलं पोरग घड 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 बोलायचं ते दिलं सोडून इकडे एक बोलतंय तिकडे एक बोलतंय. त्याला ताप पडतो. शिनत काय करतो तिकडं? अरे बाबा तिकडं काय? बाबा डोंट गेट एक्साइटेड. आय वाज जस्ट थिंकिंग टू चेंज द एग्रीकल्चर स्ट्रक्चर. येस म्हणजे काय बापा, मला नेहमी असं वाटत असतं की आपण आपल्या शेतामध्ये एवढं इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट करतो, एवढं लेबर इन्व्हेस्टमेंट करतो, पण त्याच्यामध्ये आपल्याला जेवढे रिटर्न्स मिळायला पाहिजे ते मिळत नाहीत. येस का काय लावलं फेस? हे बघ काशीनाथ, तुला जे काही सांगायचंय ते मायच्या भाषेत बोला. नंबर 2, वाद आल्यासारखं नको करू. गुमानो भरांचा मोग म्हणजे काय बाप्पा, मला नेहमी असं वाटत असतं की आपण आपल्या शेतामध्ये एवढं पैसा घालतो, त्याच्यामध्ये कामगार एवढे काम करतात, पण त्याच्यामधून रिटर्न्स वर म्हणजे एक्झॅक्टली रिटर्न्स. येस, उत्पादन मिळायला पाहिजे, मिळत नाही. येस बस. तुला असं वाटतं का शिकून सवरून आला न वावरात हात घातला की मोती बाहेर येणार आहे? येडा झाला का? आमची अख्खी जिंदगी चालली काशीनाथ आम्हाला अजून सुधारणं. तुला माहित आहे माझं वय होत आलेलं आहे, तुझ्या मायचं वय होत आलेलं आहे, घरामध्ये आजी आहे, जुनं खोडे कवा कटकन मोडल ह्याचा काही नेम आहे का? आमच्या समोर 2 हात झाले म्हणजे आम्ही हरी करायला मोकळे, तुम्ही तुमचे काम करायला मोकळे. नाही लोक रोज येऊन विचारून राहिले म्हणून तुला म्हणलं. परवा ते अमरावतीचे आले होते, चांगली आहे पोरगी. नाही तुला मग कोल्हापूरची पाय, पैठण, असे काही पोरं तुम्ही घडघडे बोलत नाही. आमच्या मनामध्ये आल्यावर आम्ही पाबर कसं ठोकून देतो. दन माणसानं मोकळं बोलाव, दडपण नाही ठेवू छाताडावर. छाताडाचा भाता नेहमी खेळता राहायला पाहिजे. फास फूस त्यांना तब्येत चांगली काय. आय एम सॉरी बाप्पा, बट इट्स लिटल बिट डिफिकल्ट फॉर मी टू एक्सप्रेस. I really don't understand how to express in front of you, because whenever I try to speak in front of you, I feel a little bit awkward, and this problem is a little bit. जमिनीचा पोपडा नको काढू. अंगठावर कर. आय एम सॉरी बाप्पा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण मला जे काही सांगायचं ते मी मायला सांगितले. तुम्ही प्लीज मायला विचारता. असं पाठवून दे तुझ्या मायला. काय सांगितलंय कोणाला माहिती? हे आमचं खटलंय महाचेंगट. बाई बसली तर उठत नाही, उठली तर बसत नाही. सकाळपासून चुलखंडाजवळ नुसतं रांदा वाडा न उष्टे काढा. या आमच्या घरातले पोट्टे तसेच हादडतेत. कारखाना चालूच. तिला म्हणा जशी असेल तशी ये. येणार नाही बाई लवकर. आयुष्यभर कुरतोडून खाल्लं, सोडणार आहे आता. आणि तिला म्हणा काशीनाथ, तिला म्हणा काशीनाथ, तिला सांग. तुम्ही मला बोलवलं काय? अहो तुम्ही मला बोलवलं का? अहो तुम्ही मला बोलवलं का? काशीनाथ काय बोलला का? बोलला असं काय करता? अहो बोलला. अरे काय बोला आता? काय करू? बस नाही करतो माझ्या. नाही तर काय मेला? अहो ते मंदीचं कार्ट सकाळपासून चुलखंडाजवळ बसून तिथंच बसून ते भुक करताय. ते पोट्टे तसे, तुम्ही असे. मी कुडकुड पाहू? हे देणं फुकटचं कंदील लावणं. बोलला मला की मिली बच. अहो इकडं या. तुम्ही त्याला कुठे पाठवलं होतं म्हणे ना, लंटनला का फलटणला? तिकडं त्यानं ते बट्टम का काय म्हणते ते पाहिले पाहिजे. तुम्हीच विचार मी नाही विचारत. मी विचारलं गेलं की पोरग पुन्हा तन करताय. नाही तर काय मला इकडं आगन तिकडं फुपाटा. माझ्या जीवाचं नुसतं वास.
त्याला पाठवा इकडे. काय माय काय लिकरू, आमचं घर म्हणजे म्युझियम आहे. डोक्याचं निवळ ताशा वाजायची वेळ. काशीनाथ मायला काय सांगितलं काशीनाथ? तिकडं पोरगी पाहिली काहून? इकडं नाही का पोरी, इकडल्या खपल्या का? अरे शिकायला गेला होता का पोरी पाहायला गेला होता का? ना बाप्पा प्लीज डोंट एक्साइटेड, बट मी जी मुलगी पाहिली ना बाप्पा, त्याचं कारण असं की आय लव्ह दॅट गर्ल. हे असं केलं म्हणजे काय केलं? काही घोटाळा झाला का? प्रेम रे असं? तुला किती वेळा सांगितलं काशीनाथ, बोलताना हातपाय नको हलू. तवा असं आता असं. अरे आमच्या टकोऱ्यात काही येतं ना. पोरीचं का पाहिलं का नाही? कोण आहे, कुठले, नाव काय, गाव काय? पोरीचं नाव काय काशीनाथ? वर पाय पोपड नको काढू. पोरीचं नाव काय? जुरी ड्रेश. हा जुरी ड्रेश. जुडी कशाची जुडी? शेपूची का मेथीची का करडीची का आंबाडीची? अरे काय नाव आहे का काय आहे? नाव कसे? कलावती, प्रभावती, मैनावती, एकाहून एक दणका. काय तर म्हणे जुडी. जुडीच्या बापाचं नाव पिंडी. तिच्या बापाचं नाव काय आहे? जुडीच्या बापाचं नाव मिस्टर जॉन. जानराव आहे काय? काय करतो हा जानराव? पोटा पाण्याचा धंदा नाही, पोटा पाण्याचा धंदा म्हणजे काय बापा? हे इज अ बिग इंडस्ट्रियलिस्ट. म्हणजे मराठीत सांगायचं म्हटलं तर मोठे उद्योगपती आहेत ते. आणि विशेष म्हणजे काही वर्ष या देशामध्ये येऊन गेले असल्यामुळे त्यानं जीवनाकडे पाहण्याचं एक सोशल अस्पेक्ट, एक सोशल आला ध्यानात. मोर नाड माहिती नाही, कुंडली माहित नाही. कोणत्या जातीची आहे पोरगी? पोरगी कोणत्या जातीची आहे? ते इंग्रज आहेत. इंग्रज इंग्रज डोक्यातून काढखोळ. हे लग्न नाही होऊ शकत. बाप्पाचं बोलणं आहे काळ्या दगडावरची रेग. हे लग्न तू डोक्यातून बाप्पा ट्राय टू अंडरस्टँड मी. आय ट्राय टू अंडरस्टँड माय सेंटिमेंट्स, माय इमोशन्स. आय प्रॉमिस दॅट. हे मोठ्या मोठ्याने इंग्रजीमध्ये बोललं म्हणजे काय पक्कवत असतं का? अरे बाप्पाचं बोलणं आहे काळ्या दगडावरची रेग आहे. हे लग्न तू डोक्यातून बाप्पा यू ट्राय टू अंडरस्टँड मी. I try to understand my sentiments, my emotions. I promised that girl. I'm not going to adjust. Hey! कोणासमोर बोलतो तू? बापासमोर बोलतो. तिकडे मोठ्या देशात गेला होता ना शिकायला. बापाशी कसं बोलावं शिकवलं नाही का तिथं? खालच्या आवाजात आत बी न बोलायचं. उद्धटपणा चाल खाल आवाज खाल. बाप्पा समजून घ्या बाप्पा. मला शब्द दिला, मी वचन दिलंय त्या मुलीला. मी तिच्याशिवाय नाही सांगू शकत बाप्पा. अदरवाईज आय कमिट सुसाईड. म्हणजे मी माझी जीवाचं ते करून घेईन बाप्पा. मी वेरी तुटी टाकेन, मी जीव देईन, मी गळफास लावून मी क्षणभर तिच्याशिवाय नाही राहणार बाप्पा. I just can't control this attitude. I'm very sorry. No. काशीनाथ दाराच्या बाहेर जाऊ नको ना. तुला शपथ. इकडे कुठं निघाला? एकुलता एक लेवक तू. अरे जमीन जुमला शेतीबाडी संपत्ती सगळं कोणासाठी जमा केलं रे? कोणासाठी खस्ता खाल्ल्या? तुझ्या आईनं तुला लहानाचा मोठा केला काशीनाथ. तुझ्या आजीला दिसत नाही डोळ्याचं खाचडं झालं त्या माऊलीनं. तिनं फरफटत का होईना तुला सांभाळलं ना. तू निघून गेला तर आम्ही कोणाकडे पाहायचं रे? म्हातारपणी हातातली काठी पडली ना राजा, उचलून द्यायला आपल्या हक्काच्या पोराशिवाय जगात कोणी नसतं. लक्षात ठेव. तुला त्याच पोरीशी लग्न करायचं? तुझा निर्धार झालाय? विचार बदलत नाही.
ठीक आहे काशीनाथ, हे लग्न होईल. ठीक आहे काशीनाथ, हे लग्न होईल, पण आम्ही सांगू त्या अटीवर होईल. नंबर 1, ते कोण जानराव का टानराव कोण आहे ना, त्याला पत्र पाठवून इकडे बोलून घ्यावं लागेल. नंबर 2, जानराव जर का लग्नाच्या बोलाचालीसाठी इथं आला तर त्याला आम्ही असं सांगू, हे लग्न लंडनला होईल आणि वरडाचा जायचा यायचा बुंगचा खर्च त्या जानरावला करावा लागेल. महत्वाची अट अशी, ऐकून घे नीट. जानराव जर का लग्नाच्या बोलाचालीसाठी इथं आला तर बोलाचाली होऊन जायस्तोर तू जानरावनं मध्ये मध्ये इंग्रजी बोलायचं नाही. मीन बबन्या पाहून घेऊ काय करायचं ते. अरे 4 पावसाळ्या आम्ही पाहिले. जा त्या बबण्याजवळ पत्ता दे, पत्र दे, त्याला धाडून दे इकडे. काय पोरगे, पोराला शिकायला पाठवलं काय आणि त्याच्या बोडक्यात काय घुसलं. चांगले देवानाराय ना, चांगले दिवसमानच मोठे विचित्र आले. पोर आजकाल इंग्रजी वाचायला लागले, लिहायला लागले. त्यांना काय झेंडा फडकवल्यासारखं वाटत कुणाला माहिती. तुकोबरायाने म्हणून ठेवले तेच खरे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. त्याला ताबडतोब पाठवून दे रे. आलं देवाजीच्या मना तिथं कोणाच. बबन्या, ए बुचकाळ्या, दादान पत्तान पत्र दिलंय का? मग हाव म्हण ना, दात किळ बसली काय तुझी? बघ, आपण आपल्याकडे सोयरीक जमवताना कसे मोकळे चाकळे पत्र लिहिले तसं लिहिन ताबडतोब पोस्टात टाक. माझं डोकं लय बन 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 करू राहिलं, मी जरा वावरात जाऊन येतो. लिहिशील का नाही? हाव म्हण ना. काय पोरगे, ताबडतोब लिहिन पोस्टात टाक. श्रीहरी श्रीहरी. जाऊ तुम्ही, जावा जा निवांत जा. अहो आता लिहितो दन 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 सण, त्याला काय लागत? जावं म्हणलं ना. अहो दादानी पत्ता दिलाय, पत्र दिलंय, जा. आपल्याकडचे माणसं इंग्रजीमध्ये पत्र लिहायचे म्हणून लय अडबड जातो. आपल्याला काहीच नाही वाटत त्याच्यामध्ये. काय मनामध्ये येईल ते ठोकून द्यायचं. दन 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 सण ठोकलं का झालं इंग्रजी. रमला कुठे ग कान्हा, मैत्रिणी साजा झाल्या. काय पत्ता पत्ता काय पत्ता. जॉन डसली. डसली कोणाला गडस ना, आपल्या बापाच काय. डसली नाही हो, डेसली. जॉन डेसली, मॅनेजिंग डायरेक्टर. मॅनेजिंग डायरेक्टर कार्लटन. हा माणूस नक्की कारल्याचा व्यापारी. कार्लटन WC. कुठं राहत आहे कुणाला माहिती. WC लंडन टू. ओके, ओके नाही हो, UK. काय किचकट पत्ता दिलाय मला. पुन्हा चुकलं तर माझ्याच नावाचं बोंब. आपल्याकडे कसे सोपे पत्ते असतात. मारुतीच्या पाराजवळ म्हणलं की चाललं पत्र. काय 1 and 2 आता लिहितो मोकळा होतो. माझ्या बापाचं काय झालं. श्री जगदंबा प्रसन्न, श्री तुळजाभवानी प्रसन्न, श्री अक्कलकोट स्वामी प्रसन्न. जानराव, ओ जानराव, नमस्कार नमस्कार. ॲज फादर ऑफ OF का OFF. As father of Kashinath. As father of Kashinath wanted to marriage.
हसता काय फादर ऑफ काशीनाथ वॉन्टेड टू मॅरेज झालं ना. बाप्पाला कळतं खेटरानं आणतील ना ते. फादर ऑफ काशीनाथ वॉन्टेड नाही शेड दॅट हिज बॉय अँड युअर गर्ल वॉन्टेड टू मॅरेजेस देअर फोर शेंड गोत्र बोंबला. गोत्राला काय म्हणता भाऊ इंग्रजीमध्ये? सापडला ना भाऊ शब्द GOATRA गोतारा. शेंड गोतारा अँड नाड बॉम्बला. नाडाला काय म्हणतो इंग्रजीमध्ये? नाड 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 लेस ऑफ जुडी. आपल्याला काय रे वाटत? प्लीज सेंड लेस ऑफ जुडी अँड प्लीज कम हिअर फॉर मॅरेज डिस्कशन अँड सेटलमेंट. अँड वर तो कुंडलीचं चित्र काढून खाली लिहितो प्लीज सेंड अबो. प्लीज स्टार्ट एक्सप्रेस डिलिव्हरी. थँक्यू झालं. आपल्याकडच्या माणसं विक्रेची म्हणली की लय आर होऊन जाते हो. आपल्याला काहीच नाही वाटत त्याच्यामध्ये. काय मनामध्ये येईल ते ठोकून द्यायचं दन 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 सन. रमला कुठे ग कान्हा. वाचणार आहे कोण? एकटे होऊन एक मी मध्ये आहेच कोण? पत्र लिहिलं पोस्टात पडलं. पत्राचा प्रवास लंडनच्या दिशेने सुरू झाल्याबरोबर ही बातमी घरामध्ये फुटली. पुरुषांना कळी, बायकांना कळी, लहानाला कळी, मोठ्याला कळी, ज्याला त्याला कळी. आणि जो तो एकाच कल्पनेने हरून गेला की दादाचं लग्न लंडनला होणार आणि लंडनला आपल्याला विमानात बसून जायला मिळणार. या कल्पनेने हरून गेल्या बायका घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये इकडे तिकडे तिकडे काम करायचं. तुम्हाला कळली बातमी? आता कसं करू मी? तुम्हाला आता काय करू मी? अहो बप्पाडी म्हणे तिकडे पत्र पाठवले हो, तिकडून पत्र उत्तर येणार आहे हो, तिकडून पत्र उत्तर आले की तुम्ही मी वंश पुरं बाळ त्याच्यामध्ये बसून जाणार आहे. अगं काय लावलंय योगी? गावात तुरी आणि भटभटणीला मारी. घट्ट करते का पातळ करते? हा अगं आताशी कुठे तिकडे पत्र गेले का ग? त्याच्यानंतर तिकडून पत्राचं उत्तर येईल का ग? त्याच्यानंतर बोला चाली होईल. त्याच्यानंतर तू म्हणती तसं, ही म्हणती तसं, आपल्याला सगळ्याला त्याच्यामध्ये बसून जायला मिळेल. बुंग. हो बाई, हिचं म्हणणं बरोबर आहे, सुशीचं म्हणणं बरोबर आहे. हो बाई, आपल्या घरामध्ये एक बाप्पाच्या मनामध्ये आलं पाहिजे. पप्पाने मनामध्ये घेतलं ना, अगं बाई टोचलं ग. मग काय केलं? सोडतच नाही. ही म्हणते हे बायकांची उत्साह चर्चा चालू असताना शेताच्या बांधावर काही लहान लहान पोट्टे खेळत होते. त्यांना बातमी कळली. बातमी कळल्याबरोबर बेमट्याखाली चाललेली चड्डी वडत मनगट चमकवीत पोट्टे जे भिंगाराकडे पळत सुटल्या. यांच्या पाम्या नाया बाया गमत तुम्हाला गमत की मी आता शेताच्या बांधा जाता शेताच्या बांधा तुम्ही मी पण येणार आहे. आम्ही तुला नेणार नाही. आम्ही तुला नेणार नाही. कारण तू शांबडा आहे. पोरा सोरांचा धिंगाणा बाहेर वट्ट्यावर पुरुष म्हणजे ओ नाना, ओ अण्णा, ओ तात्या, ओ भाऊराव, ओ दिगंबरराव, या ना, हो मिठू पाटील, या ना, हो बसाना. मोडला का तुकडा, ढकलला का पोटात, टॅकवाना बोर्ड, बसाना, हो बसाना बसाना. घ्या पानाचा डब्बा घ्या, घ्या घ्या घ्या. तुमच्या कानावर आली बातमी? नाही तुमच्या नाही. ऐ आजकाल लक्ष कुठं असतंय तुमचं? बाप्पाने म्हणे तिकडं पत्र पाठवलंय, तिकडून माणसं बोला चालीला येणार आहे. बोला झाली झाल्या की लग्न ठरणार आहे. लग्न ठरले की तुम्ही मी
व्यंकटराव, बाळासाहेब, अण्णा सगळे त्याच्यामध्ये बसून बुंग. अरे काय लावले उगी आणा ते सुपारी इकडा आणत वाढ घेता असं आताशी कुठे तिकडे पत्र घेल त्याच्यानंतर तिकडून पत्राचं उत्तर घेईल त्याच्यानंतर बोलाचाली होईल बोलाचाली झाल्यानंतर योगायोग असतो तर तुम्ही म्हणतात तसं हे म्हणतात तसं आपल्याला सगळ्याला त्याच्यामध्ये बसून जायला मिळेल घ्या 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 हे म्हणतात ते एकदम बरोबर आहे हो ना आपल्या घरामध्ये कोणती गोष्ट व्हायची झाली आपल्या सगळ्यांना काय म्हणणे आधी तंबाखू काढा आणि ती गोष्ट धक्क्याला लावायची असोर चुना लावा एकदा का गोष्ट बाप्पाच्या तुकड्यामध्ये आली दिवशी दिगंबररावच्या पोरीच्या लग्नामध्ये बाप्पाची आणि त्र्यंबकरावची भेट झाली त्र्यंबकराव लग्नाच्या बैठकीमध्ये काय बनले होते लग्न मांडवामध्ये जेवढ्या बी बायका येतील त्या सगळ्या बायकांना आम्ही अयराचे लुगडे निस म्हणता येते की नाही असं मी होतो ना बैठकीला त्या दिवशी मांडवामध्ये 10-12 बायका बसल्या होत्या इथे कोपऱ्यामध्ये त्या इकडच्या बायकांना वाटलं बायका एवढ्याच त्यांनी पत्र तबक अयराचे लुगडे त्या आल्या बायकांना फस कुकू लावला लुगडे दिले गेले देऊन हडला बायका एवढ्याच थोड्या वेळानं पुन्हा त्या मांडवामध्ये तुम्हाला सांगतो नेमकं झालं काय मांडवा नाही म्हणजे आलेल्या बायकांना लुगडे नेसवले का फेडले काय सांगायचं नीट सांगा ते बोलताना सगळा फवारा उडला ना अंगावर अरे राव माणसं गेलेत वावरात इथं हातावर हात टाकून बसून कसं चालणार आहे का उठता म्हणून सगळे उपर्ण झटकेत निघून गेले तेवढ्या बाप्पाच्या घरामध्ये काय चाललं रे पोट्ट्या हो अभ्यास करत नाहीत काय नाही फोकलीचे सकाळ बसून नुसतं बुंग 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 भुंगे घुसले घरामध्ये अरे नारायण उजळणी पाठ केली का पाऊकी नेमकी पाऊनकी गणिते किती केले पाट्याणीकडे गणित आहे देऊ का थुतरीत मारुतीचा फोटो काढतो गणित म्हणतो करतो 3 घंटे अभ्यास चल रे नारायण निबद्ध लिहिला का निबद्ध मी दिलेल्या ईशावरचा निबद्ध व्याकरणाच्या नियमाप्रमाणे नीट लिहून दाखव वाक्यामध्ये कुठं टिंब टांब टोंबे टेंबे काय असतील ते टाक दोरे अर्पित शिलोक पाठ केले का शिलोक मी दिलेले सगळे शिलोक मला शुद्ध भाषेत पाठ पाहिजे भाषा म्हणजे काय गंमत आहे का आजकालच्या काळामध्ये भाषा गणित कसं असलं पाहिजे जसं जमल तसं ते चड्डीवर कर खिशातला हात काढ खिशात कशाला हात घालतो रे खिसे फाटके तुझे सगळे ते काय पडलं वल्ल पूस ना वास कशाला घेतो हे बुंगबुंग बुंगबुंग घरात राहिले नाही पाहता पाहता गावात घुसलं घरातला प्रत्येक माणूस प्रत्येक काम करताना बुंग 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 करायला लागला
ए कवशे कुठं निघाली बुंग पाण्याला ए बाल्या कुठं चालला बुंग साळाला ए बुंग 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 घरात नाही गावातही 3-4 महिने चालू होतं. पाहता पाहता 3-4 महिन्याचा कालावधी गेला आणि एके दिवशी एक पत्र येऊन पडलं. ते नेमकं उचललं आमच्या बबण्याने पत्र घेतलं पाहिलं. अरे कोणाचे कोणाचं का सांग आपल्याला काय कोणाचं हे तनंग तंग तंग कोणाचं हे तनंग तंग तंग कोणाचं हे तनंग तंग तंग कोणाचं हे बूम कमिंग बूम कमिंग बूम कमिंग आत्या मामी आई बूम कमिंग अण्णा ओ तात्या पप्पा बूम कमिंग बूम काय झालं वच करायला कोणाचं पत्र लाव पप्पा ते जानरोज बूम कमिंग बूम काय झालं जरा शांत हो जरा दमान घे पप्पा ते जानरोजचं पत्र त्यांनी पत्रामध्ये असं कळवलं की लग्नाच्या बोलाचालीसाठी येऊ लागलेत त्यांनी पत्रामध्ये असं कळवलं की लग्नाच्या बोलाचालीसाठी येऊ लागलेत त्यांनी पत्रामध्ये असं कळवलं की लग्नाच्या येऊ लागलेले आहेत. पुढं वाच तुझी पिनाड अरे बाप हो बाप्पा त्यांनी आजचीच तारीख दिली. नीट वाच रे वचवच न करू. नाही बाप्पा आजचीच तारीख आहे वाचताना घोटाळा नाही ना. ते पत्र ठेव खाली ताबडतोब काशनाच्या दादाच्या कानावर घाल. तिकडून नको इकडे गावात जा शास्त्रीबाच्या घरात जा. त्याच्यानंतर अण्णाच्या घरातून मामाच्या घरातून तात्याच्या घरातून ऐकून येणार धांदरट. मी इकडे भोंगलं सांगायला वरतोंड करून कुठे निघाल रे तू असं कर तू पुढं हो मी आलोच मागून तू मागून पुढं मी आलोच. कोण आहे तिकडं शरयू श्यामला सिंधू शशिकला निर्मला कलावती प्रभावती मैनावती वर्षा ज्योती हे पा इकडे या सगळे या इकडे हे पा ते जानरावचं पत्र आलेलं आहे. त्यांनी असं कळवलं की ते लग्नाच्या बोलाचालीसाठी आजच येऊ लागलेत. त्यांनी आजचीच तारीख दिलेली आहे. हे सगळं घर व्यवस्थित करून ठेवा. डावेकडच्या सगळ्या खोल्या उजवीकडच्या सगळ्या खोल्या अंगण गोठा वसरी सगळं व्यवस्थित करून ठेवा. हे कुठं जाळे जळमट लागले असतील सगळं काढून ठेवा. पुन्हा हे राहिलं ते राहिलं मी ऐकून घेणार नाही. ते माणसं मोठ्या चौकस बुद्धीचे असतात कुठेही भस्कन घुसतेत त्यांचा नेम नाही. काय सांगालो मी तो फळा ठेव खाली ती परत ठेव खाली आणि तू होय आत. या सिंधूला कधी बोलवा कमरेला घागर नाही तर लेकरू काय ना काहीतरी असतात तिकडा. हे पा पुन्हा हे राहिलं ते राहिलं मी ऐकून घेणार नाही. काय सांगलं म्हणजे सुशे तू मध्ये मध्ये बोलत जाऊ नको. म्हणजे सुशे तू मध्ये मध्ये बोलत सुशे म्हणजे तू एक काम कर अंगणामध्ये जा त्या पाहुण्याच्या अगोदर अंगणामध्ये जा रांगोळी काढ रंग घाल आणि साडा नंतर टाका त्याच्या कामाच्या वेळेला बोलू नका. हो पप्पा आम्ही आवडतो तुम्ही काय काळजी करू नका पप्पा. ए बरं पत्र खोचा कामाला लागा. बरं मी काय करते बरं ही वस्त्री झाडून घेते. वस्त्री झाडून घेतली की तुम्ही काय करा ह्याच्यावर गाद्या टाका. गाद्या टाकल्या की त्याच्यानंतर ह्याच्यावर चादरी टाका आणि चादरीवर ह्या सतरंजा टाकू नका. हो या निवळ दुपट्यासारख्या झाल्या आहेत. मोठ्या माणसं त्याच्यावर बसून रोज काय करतात कोणाला माहिती. दुसरं हे सगळं झालं की नाही मामी अंगण गोठ्याचं तुम्ही पहा आणि स्वयंपाकघराचं तुम्ही पाहते. काय पडलं की बाई बोललं आपलं घर म्हणजे काय अगं आणि हे सगळं झालं की नाही अगं घरभर केसाचा गुंता केलाय मिलीनं. अगं म्हणते इथं नको का टाकू कोणता मी झाडा लागले का म्हणते इथं नको टाकू कोणता. अगं मी फडा उचलला की कोणता इकडे तिकडे पळतो तो उचलायला मला त्याच्या मागे पळावं लागतं का म्हणते इथं नको टाकू कोणता इथं नको टाकू कोणता इथं नको टाकू कोणता. टाक तर कोणता अशी मारे ना फड्यानं फडा 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 होते का काय ताप आहे. अगं घरामध्ये कुणी यायचं जायचं म्हणलं की हिच्या हातामध्ये कंगवा नाही तर फणी आलंच. केला कोण पाहिलं मला डुचकीला नाकाचा नाही पत्ता म्हणे माझी सत्ता. टाक तर कोणताशी मारी ना फडून. रमेश भाऊजी हे एक मेलं बुटक इकडे या हेकन इकडे या. तो भितडावरचा मारुतीचा फोटो तिकडा कुठं पाहता. मी सांगायला लागले मारुतीन तुम्ही पाहिलेत गांधी. तो भितडावरचा मारुतीचा फोटो त्याचं मुंडक गेलाय खाली टांगड्या गेल्यात वर. तो बाब आला तर मारुती शिष्यसन करायला काय करायला लागला. हे सगळं झालं की नाही चुप का ती फार बाई वच 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 करते. नाक तोडा मेला जसं काही हिच्याच खांद्यावर येऊन पडलं सगळं. अगं बाई सुशे ते कोणते यायचे म्हणल्यापासून मला तर काय सुधरण पाहिजे. माझे हातपाय गळगळच गेले. काही भांडकुंड उचलायला जावं गळगळच पडायला. आता मोरीत गेले होते भरले तांब्या बत्कन खालीच पडला. छातीत नुसतं धड 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 कसं होईल काय होईल.
अगं तुझ्या छातीत तर धडधड होते, माझ्या छातीत लक 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 लक. अगं तुझ्या छातीत धडधड, हिच्या छातीत लक लक, माझ्या तर छातीत चमचम चमचम चमचम. अगं बोलू नका ग, राहत थोडी सोंगवारी. आणि हे सगळं झालं की मामी स्वयंपाकघरातलं तुम्ही बघता का, काय सांगायला लागले मी. हॅलो काय ग. आणि मावशी तुम्ही एक काम करा बाई, आपल्या घरातल्या पोट्ट्यांना फार बाई वाईट खोडे बाई. हो बाई, आपल्या घरातले पोट्टे कुणी पाहुणे रावळे यायचे जायचं म्हणलं की पाहुण्यांच्या समोर येतात, आयाच्या कमरेला लटकतात, पाहुण्याकडे पाहतात आणि म्हणतात भूक भूक भूक. तुम्ही काय करा, घरातले सगळे पोट्टे एकट्टे करा, खाल्ले नाही ना तर आडवं पडून छाताडावर बसून कोंबा मेलेच्या नरड्यांमध्ये. लाटण्यानं डोसा. आणि मग आम्ही आपल्या घरातले सगळे पोट्टे एकट्टे करा. हो, आणि खंगाळून काढा, नाही तर थोबाडाला पापड्या घेऊन तशीच येतील. पोरं कसे कलई केल्यासारखे दिसले पाहिजे, सोडा घाला नाही तर साबू घाला. हे सगळं झालं की नाही. आणि वंसा, अहो वंसा 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 वंस गेले ना तिकडे, गेले ना. अजिबात काम करत नाही. अजिबात काम करत नाही, करतच नाही, कामच करत नाही, काम करतच नाही. नुसतं या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून या खोलीत गुरगुर 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 हिंडती, नशी भास होती, कामाचे डोंगर उचलायला लागले. पण आपल्याला बोलता येत नाही ना, बोलता येत नाही बाई, बोलता येत नाही. तोंड धरून बुक्क्याचा मार चाललाय घरामध्ये. सांगता कोणाला, सांगता कोणाला. कसे तरी दिवस काढायचे झालं. फार कंटाळे मी घरात, तुला शपथ खोटं नाही सांगत. परमेश्वराला रोज म्हणते उचल रे बाबा उचल, मला नाही, हिला. तो एक ओटा राजा काढून गेलाय कोणाला नाही. अजिबात काम करतच नाही, कामच करत नाही, हातच लावत नाही कामाला. हिचं कसं आहे, काम तर काही करायचं नाही, सगळं श्रेय सगळा मोठेपणा आपल्याकडे घ्यायचा. स्वभाव तर तुला माहिती आहे, नाका माशी बसू देत नाही. बोललं की फुस, बोललं की फुस, बोललं की फुस. अगं काय हे, ही जगा बरीच ननंद आहे का काय. ननंद झाली मग डोक्यावर मेरा वाटायला सांगता का धोंडा पडायला सांगता. वाग बाई वा, असं कसं, एवढं मोठं घर, एवढं मोठं भारतात म्हटलं तर सगळ्यांनी थोडं थोडं काम करू नये का ग. एक माणसाने किती बरोबर बरोबर त्याला काय मर्यादा आहेत की नाही शेवटी. आता परवा दिवशी तुला मी एक गोष्ट सांगते. मी हे घटकाभर वाट्यावर गप्पा मारीत बसलो. मी म्हटलं तुम्ही कोण थोडं समजून का नाही सांगतो. एकत्र घर, एकत्र बाजार म्हटलं सगळ्यांनी थोडं 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 काम करू नये का. तुम्ही म्हणलं सांगा त्यांना. एखादं वशात भांडं पडलं विसरून ठेवायला सांगा. एखादा कपड्याचा बोळा पडला त्याची घडी घालून ठेवायला सांगा. एखादी काळजी पडली त्याची. आपला हक्काचा माणूस म्हणून मी त्यांना सांगायला गेले. काही नाही का, जे बोलले ना तेच सांगते तुला. मी शपथ, लेकराची शपथ घेऊन सांगते. बोलल्याबरोबर मला वाटतं चोप बोलू नका, चोप बोलू नका, इतकं बोलले बाई मला फड फड. फार बोलले. आपलं हक्काचा माणूस मग मी त्यांना सांगायला गेले तर आपलं मेलं सोंगास. आपलं नशीबच फुटक. जिथं हात घालायला जावं तिथं भोकं निघायला लागले. सांगता कोणाला, सांगता कोणाला. हिचं कसं आहे, काम तर काही करायचं नाही, सगळं श्रेय सगळं मोठेपणा आपल्याकडे घ्यायचं. कोणाला सण होणार आहे ग. बरोबर आपण म्हणायचं सगळं श्रेय हिने घ्यायचं. आता परवा दिवशी तुला मी गोष्ट सांगते. परवा दिवशी घरामध्ये सत्यनारायण झाला. सत्यनारायण ग, सत्यनारायण. अगं झाला का नाही, एक तर होय तर म्हण, नाही तर नाही तरी म्हण. झेंडू फुटल्यासारखं पाहती का माझ्याकडं. एक तर होय म्हण, तर नाही म्हण.
तुम्ही एवढे घाबरता काय ग तिला? मी आहे ना. फक्त ती आली की सांग. परवा दिवशी घरामध्ये सत्यनारायण झाला. ही बाई सगळ्या गावात बोंबला सुटली, माझ्यामुळे सत्यनारायण झाला, माझ्यामुळे सत्यनारायण झाला, माझ्यामुळे सत्यनारायण झाला. हिच्यामुळं सत्यनारायण वरुण राजा घेऊन खाली आला. काही चांगलं झालं माझ्यामुळे झालं, चांगलं झालं माझ्यामुळे झालं. अगं काय यंदाच्या वर्षी बाई प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास झाले. कधी नव्हते ते. प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास झाले. ही बाई अख्ख्या गावात बोंबला सुटली, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास. हिच्यामुळं प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास. ही ढ मेली. यंदाच्या वर्षी बाई पाऊस काळ चांगला झाला, हरभरा टरारून वर आला. हे दाना असा टनाना. ही बाई अख्ख्या गावात बोंबला सुटली, माझ्यामुळं हरभरा टरारून वर, माझ्यामुळं हरभरा टरारून वर. हिच्यामुळं हरभरा टरारून वर. ही हरभरी मेली. अगं एवढंच काय, शालू वंशाला लेकरू झालं माझ्या. नको ग बाई. ही बाई कशाचं श्रेय घेईल आणि कशाचं मोठेपणा घेईल सांगता कोणाला? सांगता कोणाला? ते म्हणतात ना, नकट व्हावं पण धाकट होऊ नये. तेच माझ्या नशिबी आलं बघ. आणि मोठ्याच्या घरच्या गोष्टी वेगळ्या असतात ग, आपल्यासारख्या नसतात. मोठ्याच्या घरची बाई बाळांतीन झाली आणि 4 माणसात ते लेकरू आणलं. आता ते लेकरू कसं का असं ना, नकट फक्त हेंद्र बोंद्र. 4 माणसात ते आणलं की दडपणा पैसा सांगावं लागते. अगं बाई चंद्राचा तुकडा आली कुठे? नाही ग, भास फार होता तुम्हाला. अगं गुरगुर करत बसली असेल तिकडे. कुठे? नाही ग. काय? अजून एक तुला सांगते, ऐक. आली कुठे? सावली दिसते. अगं बाई वंश. घरामध्ये नुसता गोंधळ आणि गावात बातमी फुटली, जानराव येणार म्हटल्याबरोबर घरातले गावातले पोट्टे सोट्टे मिस्टर जॉनच्या गाडीची वाट बघत, कोणी भवरे हातामध्ये विटी दांडू इकडे तिकडे खेळतात. यांच्या पाम्यांना आज आपल्या गावामध्ये गोऱ्हा येणारे. गोऱ्हा नाही, गोरा. तुझं याकरण लय पक्क आहे का? मला सांग बरं, कशात काय घाततं की रवतो रव आणि काय काढलं की र राहत. या करणात ते जे वाकडा असतं त्याला काय म्हणतात? तुला 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 तुम्हाला कोणाला याकरण नाही येत? मला पण नाही येत. एक काम करा, ते पाहुणे तर आपण एक काम करू, गोट्या तिकडे खेळा तुम्ही. आपण इटी दांडू खेळू. तू येंगतो पहिला का मी येंगू? नाही मी येंगतो, तू इटी खेळ. गेला का तिकडं? गेला का? हा हा बुम. ए मार नाही इट्टी. मी नाही खेळत. तू फार लांब कोलतो, जवळ कोल ना. ए ए गोट्या हलवू नका, गोट्या हलवू नका. अरे नेम नाही लागत ना. अरे गोट्या हलवू नको ना, गोट्या हलवू नको ना. नेम नाही लागत ना. असं काय करतो तू यार? असं काय करतो तू? आम्ही गोट्या मारायला बसले का मागून पाय लावतो? आम्ही माग पाव का पुढं पाव? खेळायचे का नियम आहेत का नाही? गोट्या हलवू नको. अरे असं काय करतो तू? अरे असं काय करतो? गोट्या मी नाही खेळत. अरे ए पम्या पम्या. अरे तो पम्या पाय काय करतो? झाला गाडी. ए पम्या अरे उठ ना. अरे तो पाहुण्याचा अरे उठ ना, तो पाहुण्याचा टाइम झाला ना. त्या माणसावर विम्प्रेशन मारायला विग्रजीचं पुस्तक वाचत बसला आणि त्यानं पुस्तक उलट धरलं ना. अरे उठ. ए काय 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 रे नको मारू. काय गाडी आली? काही सांगतो का? बाप्पाचा ट्रॅक्टर ना ते. गाडी आली कुठे? अरे बाप. ए गाडी आली वाटत. ए गाडी आली वाटत. ए यांच्या पप्पा नाया बाय. अरे बाप, केवढी गाडी, केवढा मोठा लेट माणूस आहे भाऊ. अरे उतरला ना गाडी खाली. अरे बाप. ओ मामा मामा. ओ
गुड मॉर्निंग. आमचं तुम्हारे गो. ए अन्या, त्यांना विचार बरं, त्यांच्या देशातल्या गोट्या केवढ्याला असतात? ए काय विचारतो का? अरे त्यांच्या गोट्या केवढ्या, आपल्या गोट्या केवढ्या? त्यांनी त्यांच्या गोट्या खेळावा, आपण आपल्या गोट्या खेळावा. तेवढ्यात बायकांनी पाहिलं, अगं हे रुक्मण, हा माणूस असा ढवळा का म्हणून दिसतो? त्याला काय झालं काय? ए चुप का, तिकडच्या माणसं तशीच असतात, पांढरे पटक फिटावाने. केवढा आहे ग बाई? बाप एवढा तर लेक केवढी असेल माय. दादाचं कसं होणार आहे बाई? चालला ग, असा चाललाय झप 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 झप. गेला ग बाई वाड्यात, घुसला ग एकदाचा, घुसला ग बाई वाड्यात, घुसला. बबन, ते गडी जवळ आली वाटतं, जरा बघ रे ते लेकर बोंब लागला. अहो बाप्पा, तुम्ही का नाही सकाळपासून नुसतं बाबण्या इकडे जा, बाबण्या तिकडे जा, माझ्या तांगड्या नुसत्या दोऱ्या झाल्यात. तुमच्या पायजम्याचा नाडा तुटला तर माझ्या तांगड्या घ्यान बांधा त्याला. मी सांगा लागलो नाही आलं म्हणून तर नुसतं आपले इकडे जा तिकडे जा. मी काय उगा आपलं इकडे जाऊ तिकडे जाऊ. कम कम ना, कम कम. काशीनाथ फादर बाप्पा. How are you? How are you? What's your name? Babania. All right, Baban. My God. This is typical Indian old construction, fantastic. Hey, Baban, one thing I wanted to know from you is when I went to this village, right next village, completely green land belongs to home. Ace na. Ace. All right. In this crowd, I didn't find anywhere Kashi. Where is Kashi? Hey, Kashi Maushi! Tula बोलवलं बघ. Oh, no, it's not a lady. I'm talking about Kashi. Oh, दादा म्हणा ना मग. Oh, दादा बुंग आलं. चला लवकर. अरे ठेवते हातातला खाली. चला चला चला. Hello, Mr. John. How are you doing today? Hey, Kashi, how about you? Mark my words, but you really have a resemblance between you and your father. That's fantastic. You seem to be working very hard these days. You've become quite strong. Hey, Kashi, since you know that I'm very busy today, I need to live as early as possible. So please ask your father to start the matter. बाप्पा ते म्हणतात की त्यांना खूप घाई आणि जर आपण लवकरात लवकर बोलत. अरे जरा दम धर ना. आता तर आला पाहुणा आल्या आल्या. अरे लग्न म्हणजे जन्माच्या गाठी असतात काशीनाथ. उभ्या राहून अशा गोष्टी जमत नसतात, सुटत नसतात. बबन, त्याला माणूस जरा लांबून थकून बागून आला असेल, त्याला काही तोंड बिंड खंगाळायचं ते विचार. हो विचारतो ना. दादा आल्या लयच फास्ट बोललाय इंग्रजीमध्ये म्हणून जरा मी बिचकलो. जॉनराव, यू वॉन्ट टू खंगाळायचं? बरी वॉन्ट कॉफी का टी? टी. ए मंदे, अगं नुसत्या दुधाचा चहा, बुकनीन साखर हन. जानराव, आमची मंदी टी ब्रिंगिंग बरं का? All right, thank you very much, Kashi. I also want to discuss some of the important aspects of this marriage. First of all, the Indian custom, traditions, and religions, and second thing, it is financial aspects of all those things. So please ask your father to explain. बाप्पा ते म्हणतात की काही महत्वाच्या गोष्टी. अरे जरा दमदार ना. ह्याला म्हणतात उतावळा नवरा गुडघ्याला बाशी. तो चहाला बाई हळू ये, बाई हळू ये, बाई हळू. अगं काही करत नसतात ते. काही करत नसतात ते. जानराव, आमची मंदी तुम्हाला फिरिंग ना. जाय तू. जानराव, टेक.
दादा घ्या, बाप्पा हे घ्या, जॉनराव स्टार्ट. Thank you, Babbage Cache. Hey, Cache, in your confidential letter in which you mentioned that your marriage problem is a little bit complicated and delicate. So I'd really like to discuss some of the important aspects of all of this. Mr. John, don't worry. When we sit for the discussion, just accept everything. You can lie to others. No lie to others. It's not a question of your future life only. It's a question of my daughter also. Let me be frank at the discussion. So please ask your father to take me. Bappa te म्हणतात की त्याला म्हणावं चहा घ्या. त्यांना फारच घाई आहे का? बबन त्याला म्हणावं तुमचा चहा झाल्यावर माडीवर जरा विश्रांती घ्या ना. हो जानराव, आफ्टर युअर टी यू टेक रेस्ट ऑन मॅडी. बबन त्यांना काय गावातलं गाव आपलं शेत बीत सगळं फिरवून आणायचं ताण. त्याच्यानंतर बबन इकडे गावात जा, शास्त्रीभाऊच्या घरी जा, शास्त्रीभाऊच्या घरातून मामाच्या घरात, त्याच्यानंतर अण्णाच्या घरातून तात्याच्या घरानंतर पुन्हा मामाच्या पारून ऐकून येणार दांदरेट. त्या माणसाला म्हणाव जसे असेल तसे या. ते माणसं लग्नाच्या बोलाचालीसाठी आलेले आहेत. ते माणसं आपल्यासारखे रिकाम चोट नाही. कुठ जेवण करत असाल तर हात धुवायला इकडे आण. सदरे घालले असतात तर गुंड्या इकडे येऊन लावा म्हणाव. चला आवरा आवरा पोरे हो, लग्नाची बैठक आवरा 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 म्हणून घरात लावतो एकदम बदल. बायका उत्साहात उठल्या, पदरबिद्र खोचले, घरामध्ये लगबग 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 कामाला सुरुवात झाली. सुरेख बैठक सजवण्यात आली. पाहता पाहता तास दीड तास कसं गेलं काही कळलं नाही. वरून मिस्टर जॉन इकडून गावातून माणसं या, अण्णा, ओ तात्या, ओ भाऊराव, ओ मामा, माग बसून कसं चालल, चालणार आहे का? या 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 पुढे या पुढे. अरे जागा दे ना, हे सर अरे माणसं तुडू काय सारखा सारखा पुढं. शास्त्री बॉल हळू 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 हळू. अरे वाटतला टक्क्या काढा वाटतला. हा बसा बसा बसा. या जानराव नमस्कार, बसा. हा श्रीनाथ तू तिकडे पलीकडे बैस, मध्ये मध्ये इंग्रजी बोलू नको. बबन तू इथं मध्ये बैस. आम्ही काय म्हणतो ते त्याईला म्हण, आणि ते काय म्हणते ते आम्हाला सांग. मंडळी, आपल्या काशीनाथनं काय इतिहास भूगोल करून ठेवलेलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे. आपण आपल्याकडे ज्या पद्धतीनं बोलाचाल्या करून घेतो त्या पद्धतीनं बोलाचाल्या करून घेऊ. जमलं नशीब, नाही जमलं तथास्तु. मी पहिले चुटत्या जानरावला कुकू लावून घेतो. जानराव ते पाहिलं का मंदीचं पोट्ट? अरे सतरंजाच्या दोऱ्यानं कोणा तोडू? उठ. नाही तुम्हाला नाही, हे घ्या. शास्त्री बुवा तुम्ही घ्या पहिले शूट उरकून. हा आपल्याकडे ज्या पद्धतीने विवाह विधी संपन्न होता त्याच पद्धतीने हा विधी संपन्न व्हावा वा 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 वा. शास्त्री बुवा वा वा वा. बबन सांग त्याला. हा General, that old fellow said, you will have to do this marriage as per our custom, tradition, religion, झालं तर culture. You know our whole, I could follow Warman's whole. Hey, Kashi, what is trying to say? Yes. Wonderful explanation, but you mean to say this marriage is going to be as per Indian customs, traditions, and religions. Not a problem, right? I agreed. Right, बाप्पा ते राईट म्हणले. बरं त्यांना पुढचा मुद्दा सांगा. त्यांना म्हणावं तुम्हाला हे लग्न दोन्ही अंगानं करून द्यावं लागेल. General, you will have to do this marriage by both the bodies. Oh, what's the spot? What's the spot? Hey, Kashi, what's that? What's that? Oh my God, you're really funny, Papan. You mean to say that I have to be responsible for the expenditure from both the sides for this wedding? Not a problem, right? Agreed. Right, agreed. बाप्पा ते राईट म्हणले. बर त्यांना पुढचा मुद्दा सांगा. त्यांना म्हणावं तुम्हाला लग्नाचा सगळा बस्ता घ्यावा लागेल.
General, you will have to take whole basta. What's this basta? Oh, बस्ता म्हणजे क्लॉथ ऑफ काशीनाथ, क्लॉथ ऑफ हिज फादर, क्लॉथ ऑफ हिज मदर, क्लॉथ ऑफ हिज मावस बहिणी, चुलत बहिणी, आत्या बहिणी. बस्ता म्हणजे तुम्हाला खरंच माहित नाही का बस्ता म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो. व्हाईट क्लॉथ असं खाली टाकलेलं, त्याच्यामध्ये क्लॉथ आपण क्लॉथ आपण क्लॉथ आपण क्लॉथ आपण क्लॉथ, त्याच्यामध्ये लुगडे आपण लुगडे 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 लुगडे, त्याच्यामध्ये धोतर आपण धोतर धोतर धोतर, त्याच्यामध्ये पंच आपण पंच 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 पंच, आणि खणा आपण खणा ना 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 ना. ऑल दिस गठ्ठा क्लॉथ मागाशी टाकलं होतं तेच व्हाईट क्लॉथ. त्याची गाठ घेतली, इकडून एक दोरा बांधला, गाठ घेतली, दोरा बांधला, बस्ता. All right, so you mean to say that I'll have to be responsible for the clothes expenditure from both the sides for this wedding? Not a problem. Right, agreed. Right, Bappa, the right म्हणले. पुढचा मुद्दा तेवढ्यात मिस्टर जॉन का धावत. Hey, Pawan, excuse me, but let me know where is your toilet. Let me know where is your toilet. त्यांना जायचं वाटतं. जॉनराव, यू गो स्ट्रेट बियॉन्ड दॅट भिताड अँड डू. काय करता आता खाली जी सोय आहेत मी तीच त्यांना सांगणार नाही का. मिस्टर जॉन तिकडे गेले धावत धावत वापस आले. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बट देयर वॉज अ लेडी सिटिंग इन द बुश. सॉरी बरं का, सॉरी जानराव, सॉरी. मामा नक्की पार्वताबाईचा सण, पार्वताबाईचा सण. अहो तिचा रोजचा टेमच आहे हा. तुम्ही मला विचारा ना, सगळ्यांचे रोजचे टेम. जनराव सॉरी, I am sorry. You go again. But now you turn a left ना. दगड हानील फेकून ती. You go anywhere, whole war is our. मिस्टर जॉनला तिकडे वावरात पाठवून इकडे कोपऱ्यात. मला जरा त्या माणसाचा संशय येतो. कशामुळं येतो? आपण कशामुळं येतो? येऊ द्या. मग याचा ताप आजकाल ह्यांना कोणाचाही संशय येतो. मी हे घटकाभर परवा दिवशी गप्पा मारत बसलो होतो. उठता उठता मला म्हणतात मला आजकाल स्वतःचा संशय येतो. अरे त्या त्रिंबककडे लक्ष देऊ नका, त्याचं वरचं टिचलंय, त्याच्यातून आजकाल काही बाहेर यायला लागले. तुम्ही काय काळजी करू नका. आपण आपल्याकडे लग्न जमवताना कसं करतो की बाबा हा सगळा प्रवासाचा खर्च, हा सगळा अलंकाराचा खर्च, हा सगळा भोजनाचा खर्च, ते सगळे व्यवस्थित याद्या बिद्या करू. त्याच्यावर त्या माणसाच्या सह्या आपल्या माणसाच्या अंगठ्या घेऊन आले. ते त्यांना पुढचा मुद्दा सांगा. त्यांना म्हणावं तुम्हाला 20,000 रुपये वरदक्षिणा द्यावी लागेल. जनरल यू विल हॅव टू पे 20,000 रुपीज. 20,000 रुपीज फॉर व्हॉट? बापा वरदक्षिणा म्हणले तुम्ही. 20,000 ॲज अ पीस ऑफ हजबंड. Face of husband. What's this face? Hey, Kashi, what's that? Sorry. Is that a sorry? No. I'm not going to accept this condition. We are living in a modern age. We should try to understand that. No, this is not at all accepted. बाप्पा ते दाबू दाबू नाहीच म्हणाले. काय करायचं? मोडायचं? कर्तव्य नाही. Janrao, break. We have no duty. He said, Mama, Kashi, it's not a question of money, it's a question of values and ethics of life. You being an educated person, you should try to convince everybody that this is not. I'm sorry. I'm really very sorry. I just looked at your family members' expression. They're quite sentimental about this issue. Let me think. Please tell them that I'll manage this amount to you guys, but not as a dowry, maybe in some other. बाप्पा ते म्हणतात की आम्ही काय वेगळ्या पद्धतीने. बर, त्यांना शेवटचा मुद्दा सांगा. त्यांना म्हणावं हे लग्न तुम्हाला लंडनला करून द्यावं लागेल.
जानराव, दिस मॅरेज ॲट लंटनच, युअर विलेज. आणि आपल्या वराडाचा जायचा याचा खर्च त्यांना करावा लागेल ते पण सांग. हा जानराव, अँड आवर होल वराड विल कम बाय बुंग. वॉज दिस वराड? वॉज वराड म्हणजे काय फादर मदर, मावस बहिणी, चुलत बहिणी, आत्या बहिणी. वराड म्हणजे तुम्हाला खरंच माहित नाही का दादा? तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू नका, मी सांगतो. वराड म्हणजे शी शिटिंग विथ लेकर ऑन मांडी इन कॉर्नर. Then all family member, all right, what's the number? Woo. That's quite a big number. Let me think. I think I'll have to manage charter plane. I'll manage charter plane, not a problem. I'll manage. बाप्पा ते म्हणतात की आम्ही खास विमान करून तुमच्या वराडाला. बरं, त्यांना मला ह्याच्यावर सही करा. जॉनराव, यू प्लीज साइन हिअर ऑर डू अंगठा. आमच्याकडे गावोगावी व्यवहार याच्यावर चालू आहे अजून. All right, you want undertaking from me? You don't believe in my words? Oh, not a problem. Hey, Keshe, can you just have a look at this? Is everything all right? They don't believe in my words. All right, they want undertaking. Not a problem. All right. Hey, Keshe, take your pepper, please. Pen, please. Congratulations, Bob. Congratulations, Kashi. Jury will be very happy to be a part of this family. I'm really excited to see everybody in at London. Please come to London for marriage. Oh, my God. This is little. I must leave now. All right, Kashi, we'll explain everything in detail. Bye. Oh, बाप्पा चालले ते. अरे माणूस एवढ्या लांब पुन्हा पुन्हा कधी येत नाही. मंडळी, आपण व्यायी भोजन उरकून घेऊ. बबन, त्याला म्हणाव तुम्ही जेवण करून जावा. जनराव, यू टेक युअर फूड अँड देन गो. थांबतो म्हणले. बर मंडळी, पंक्तीला बसायचं, कुठं जायचं नाही. बाबन्या, गावात जा, वाजंत्रीवाल्याला म्हणाव बळवायला या. ए पोरी हो, उठा, पंक्तीची तयारी करा, उठा, आवरा म्हणजे बरं घरात लावता बरं एकदम बदल. बायका उत्साह तुटल्या, पदरबिद्र खुसले, घरामध्ये लगबग कामाला सुरुवात झाली. सुरेख पंगत सजवण्यात आली. पाठ म्हणलं, केळीची पानं, फुलपत्रे, बाप्पाचं तेवढं, चला आवरा लवकर. पहिल्यांदा मीठ वाढा, लिंबू, नंतर कोरडी चटणी, पातळ चटणी, कोरडी भाजी, पातळ भाजी. पान कसं सजलं पाहिजे, जेवणारा माणूस पान पाहून प्रसन्न झाला पाहिजे. उगा खरकटा फेकल्यासारखं फेकू नका. हेच अरे राम, त्या शुभीच्या पोराला कुणी सोडलं पंक्तीत? केला त्यानं पचका, पडला त्याचा पाय पातळ भाजीत पचकन. पान बदला, दुसरं. अरे मल्ल्याकरला मारू नको ना. पान बदला, दुसरं टाका. झाला तेवढ्यात मिस्टर जॉन धावत. What's this? दिस का? दिस ना अण्णा, काही विचारायला थोडी मागापासून. व्हॉट इज दिस? ते व्हाईट स्टोन असतात ना, व्हाईट स्टोन. कुटू रगडू रांगोळी. All right. Janrav, you shit on this part. Shitana. All right. In India, the folding of the legs is a little bit difficult. When I'd been in India 10 years back, I had managed that for some reason. I don't know. I'll manage like this. मिस्टर जॉनला गुडघ्यावर बसलेलं बघून कोपऱ्यात चर्चा. त्यांच्या जेवायला बसल्यावर नमाज बिमाज पडतात का काय? बबन्या, बाप्पा चला सावकाश उद्या. हे वाढ बबन्या, त्यांना सगळं सावकाश उद्या म्हणाव. हे सगळं वावरातले म्हणून सांग. हो सांगतो ना. जॉनराव, दिस राईस आवर वावर प्रोड्यूस. दिस ब्रेड आवर वावर प्रोड्यूस. दिस घट्ट व्हेजिटेबल, घट्ट व्हेजिटेबल. दिस पातळ व्हेजिटेबल. दिस वाकड्या तिकड्या कुरड्या. ऑल आवर वावर प्रोड्यूस. ऑल राईट. What's this? ते हिरवी लवंगी मिरचीचं बोंड आहे. बोंग. I like the bong. This has been advised in the modern days that we should have a vegetarian food, particularly to control your calories and control. अरे काय मामा, काही नाही. व्हॉट इज दिस म्हणून गपकन मिरचीचं बोंड आणलं त्याने. अहो जानराव, ते हाय पुट. ते हाय पुट ना. मंदे आंब्याच्या रसाचं वाडगा घेऊन ये. वाड इथं वाढ. अगं कसा वाढला? पडला ना बदा.
नेम धरून वाढत जाओ. जॉनरा मँगो ज्यूस आवर प्रोड्यूस. ऑलराइट, दिस इज व्हेरी टेस्टी, व्हेरी डिलिशियस. ते लेकरासारखं चाटायला लागेल. Genre mango juice tastes not like that. You do one thing. You do your hand like this. Put your hand in vati and take juice here and then here and then वरपा. रसाची चव वरपल्या बिगर नाही. हा ना. All right, you mean like this? I've never done this before. It's quite interesting. All right, like this, yeah, and here, and then. सगळं अंग बरबटलं त्यांचं. Genre your body बरबाट. You do one thing, you what in a drink. वाट गाजून एक वाटी, वाट इथं, वाट स्लो. वाट दुसरी वाटी, वाट स्लो. वाट तिसरी वाटी, वाट स्लो. वाट. अरे किती खाऊ. अहो मामा त्यांचा देह पाहिला का केवढा आहे. आताशी कुठं 13 वाट्या झाल्यात. वाट नो मॅम नो. Oh my God. Mango juice. Once again, I request everybody to please come to London for marriage ceremony. We are eagerly waiting to receive you at the airport. Please come to. Genre? Gas? What are you talking of gas? No gas, it's mango juice. बाय करत मिस्टर जॉन जेवून खाऊन तृप्त होऊन गाडीत जाऊन बसले. गाडी सुरू झाल्याबरोबर गावातले घरातले पोट्टे सोट्टे मिस्टर जॉनच्या गाडीच्या माग मामा म्हणून बोंबलत गेले. मिस्टर जॉन आले, लग्न ठरवून गेले. पाहता 3-4 महिन्याचा कालावधी गेला. या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये लग्नाची तारीख मुहूर्त निश्चित ठरलं आणि अख्खे वऱ्हाड लंडनला जायच्या तयारीला लागलं. हे वऱ्हाड असं होतं की ज्याने खेडं सोडून शहर कधी पाहिलं नव्हतं ते निघलं एकदम लंडनलाच. एवढं मोठं वऱ्हाड लंडनला घेऊन जायचं म्हणजे बाप्पाचं घरामध्ये सुरू झालं. आवरा लवकर. ट्रंक घेतले का? वळकटा घेतल्या का? फिरकीचा तांब्या घेतला का? छत्र्या घ्या, तिथं बर्फ फार पडत असतो म्हणजे बद सगळं घ्या बरोबर. आवरा करता दिवसामागून दिवस गेले. सगळी आवरावरी झालेली आहे. या वऱ्हाडाची सगळी आवरावरी झालेली आहे. पण काही महत्वाचं सामान अजून त्याच्याकडे कोणाचंच लक्ष गेलेलं नाहीये. मी या वऱ्हाडाची आवरावरी कुठपर्यंत आली आहे ती पाहून येतो. तोपर्यंत तुम्ही चहा कॉफी कोल्ड्रिंक काय घ्यायचं असेल ते घ्या. इथे एक छोटीशी विश्रांती घेतो आणि दुसऱ्या अंकाला लगेच सुरुवात करतो. धन्यवाद.